वेळ नको घडवायला कुठे अंधार होऊन काहीच. दोन्ही संघांचे 12वा खेळाडू त्यांना विनंती आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांचे 12वा खेळाडू. स्ट्राइक वर आहे ते डॉक्टर राजन आणि नॉन स्ट्राइक वर आहे ते डॉक्टर तेजस आणि गोलंदाजी करतायत ते मात्र डॉक्टर तुषार. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळून काढलाय. एक रन. फायनलचा सामना हा. पहिल्या चेंडू मध्ये एक धावानी धावसंख्यात भर पडते संघाला. ते 0 वरून काढून 1 धावांवर घेऊन जात आहेत डॉक्टर राजन, जो आता नॉन स्ट्राइक वर पोहोचले. तर प्रेक्षकांना फायनलचा मॅच बघणाऱ्यांना मी परत एकदा आठवण करून देतो, या टुर्नामेंट मध्ये 3 हाफ सेंचुरी बसलेत वैयक्तिक, त्याच्यामधले 2 जे आहेत ते डॉक्टर राजन यांच्या बॅट मधनं आलेले आहेत. डॉक्टर राजन नॉन स्ट्राइक वर आणि स्ट्राइक वर आहेत ते. ऑफ हॅलो साइडला हॅलो लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय दुसरा चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा डॉक्टर तेजस आणि डॉक्टर राजन. नक्कीच स्वागत आहे आपल्या सर्वांचं. मी स्वरूप धुरी आणि माझ्या सोबत आहेत सूरज कुट्टी सर. आम्ही दोघंही तुमचं या फायनलच्या मॅच मध्ये स्वागत करतोय. आपण पाहत आहात ICTC प्रेझेंट्स डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3 चं हे एडिशन. आणि सूरज दादा, त्याचप्रमाणे हर्षद मढवी सर, सूरज कुट्टी सर हे दोघंही माझ्यासोबत सहसमालोचक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे आमचे WTC लाईव्ह वर्ल्ड टेनिस क्रिकेट राहुल उलवेकर अँड द होल. हॅलो चेक. आज नक्कीच एक पर्वणी लाभलेली आहे. आणि जे आपले लाईव्हला बसलेत आपले नक्कीच ओम पाटील, आज सकाळपासून तो मुलगा नक्कीच लाईव्हचं काम करतोय. पण आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि ही माहिती आता आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर ओम, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असणार आहेत ओम. नक्कीच 6 धावा या मात्र षटकार. 6 षटकार. धावा. आम्ही स्कोररचे सुद्धा धन्यवाद आहोत. त्याचप्रमाणे आम्ही संपूर्ण आयोजन समितीचे धन्यवाद आहोत. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅच सचिन मोकल आणि फायटर डॉक्टर अमित लंगोटी. पक्का पक्का. नक्कीच 8 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. अभिचा स्कोर कार्ड का 8 धावा नक्कीच धावफलकावरती होत आहेत. यावेळेला 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. या अगोदरचा झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेले ते सचिन मोकल आणि फायटर ऑफ द मॅच ठरलेले ते अमित लंगोटे सर. मी ऑर्गनायझिंग कमिटीला विनंती करतो त्यांनी दोघांनाही त्यांची ट्रॉफी द्यायची आहे, मॅन ऑफ द मॅच आणि फायटरचा. पहिला नक्कीच आपण जर पाहिलं सूरज दादा की ही फायनलची मॅच सुरू आहे, ही मेगा फायनलची मॅच आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. इथे समजणार आहे की तुमच्या अस्तित्वामध्ये नेमका विजय लिहिलाय की पराभव लिहिलाय. बघा, हे विजय आणि पराभव हे दोन्हीही गेमचे पैलू आहेत. आणि या पैलूं व्यतिरिक्त इथे कोणी जिंकलं पाहिजे असं मला मनापासून जर वाटत असेल ना सूरज दादा, तर इथे जिंकलं पाहिजे ते क्रिकेट जिंकलं पाहिजे. कारण अखेर क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. यावेळेला उडवलाय कव्हर्सच्या डोक्यावरून. दुसरं पॉवर प्ले षटक आहे, तिकडे फिल्डर आहे. तोपर्यंत 2 धावा तेजस आणि आपण पाहतो आहोत या ठिकाणी राजन यांच्यामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतील. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. एक स्टार्टच अग्रेसिव्ह स्टार्ट करण्यामध्ये ही जोडी फार माहीर आहे. या स्पर्धेमधली सर्वाधिक धावसंख्या म्हणजेच 92 रन्स कालच्या दिवसात त्यांनी केल्या होत्या. आणि आज सूरज दादा कशा प्रकारचं समीकरण राहणार आहे? दुसरा षटकाचा पहिला चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या फलकावर लागले. डॉक्टर योगेश ऑफ साइडला चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू असा हा पॉवर प्ले मध्ये बघणं थोडासा कठीण असतो. स्वरूप आपल्या स्वरूपात फायनलची जी मॅच रंगली आहे, ज्या प्रकारचा राष्ट्रगीत इथे झाला, त्याच्यानंतरचा जो ऍटमॉस्फिअर आता क्रिएट झालेला आहे, त्याच्यानंतर निश्चितच आपल्याला इथे एक क्लोज गेम बघायला भेटणार आहे आणि या सर्व प्रेक्षकांना त्याची खूप आनंद घ्यायला भेटणार आहे. फुलटॉस चेंडू लेग साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 1 धावानी समाधान मानायला लागेल. 1 धावानी दुसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या आहे ती 13.
नक्कीच 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल. स्ट्राईकवर जोरदार आहेत आणि मॅक्सिमाइज करायची चर्चा केली आणि त्या चर्चेला उधाण आणलं, चर्चेला पूर्ण केलं. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं चेंडूला सीमा पार. राजनच्या बॅटमधून प्रहार. ICTC षटकार. डॉक्टर राजनच्या बॅट मधनं षटकार नव्हे तर आगचे गोळे निघतायत या टुर्नामेंट मध्ये. डॉक्टर राजन या वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसत आहेत. त्यांनी 2 अर्धशतक मारलेत आणि फायनलच्या या सामन्यामध्ये आता वैयक्तिक ते 7 चेंडूंवर 15 धावांवर खेळतायत. डॉक्टर राजन परत एकदा स्ट्राईक वर. स्ट्रायकिंग एंडवर राजन. पुढचा चेंडू. आणखीन एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी तुषार आहेत. तर तुषार कांबळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या. चांगला थ्रो आलाय. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 21 वर येऊन पोहोचते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा आता धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेचा आणि राजन ऑन स्ट्राईक असणार आहेत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 17 धावांवर आतापर्यंत त्यांनी खेळ करून ठेवलाय. शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेला संपवण्याचा. हा शेवटचा बॉल फुल टॉस बॉल त्याला सुद्धा गॅप मध्ये परावर्तित केलाय. 2 धावा यावेळेला नक्कीच मिळणार आहेत का याकडे पाहायचंय. तेजस आले आहेत अर्ध्या विकेटवर आणि 9चा कॉल या ठिकाणी देण्यात आलाय त्यांना. नक्कीच परंतु बघा या काय घडलं. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो ची एक धाव ही लिहिली होती. ही नशिबात लिहिली होती आणि नशिबात लिहिण्याची ज्या ज्या वेळेला चर्चा होईल ना सूरज दादा त्या त्या वेळेला मला 2024च्या विश्वचषकाची फायनल आठवल्याशिवाय राहणार नाही. रोहित शर्मा आपल्या इंडियाचे फॉर्मर कॅप्टन आणि त्यांनी सांगितलं होतं कि जो नसीब में लिखा है वो तो मिलने ही वाला है और ये वर्ल्ड कप जीतना भी हमारे नसीब में शायद लिखा था. इसीलिए हम लोग जीते. नक्कीच बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते म्हणजेच या ठिकाणी तेजस माझ्या मते बाद होत आहेत. रनआउटच्या स्वरूपात त्यांना माघारी परतावं लागणार आहे. रिटायर्ड आउट होऊन माघारी परत आहेत. रिटायर्ड आउट होत आहेत. 2 धावा म्हणजे मिळणार आहेत मागील चेंडूच्या आणि पहिल्या 2 षटकांनंतर पॉवर प्ले नंतर दादा 23 धावा संख्या झाली आहे. काय म्हणशील याच्यावरती. रिटायर्ड आउट. दोन रन नाही भेटणार ना. रनआउट झालाय तो. नाही नाही रिटायर्ड आउट दिलाय. मग ठीक आहे. जाधव आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलला खेळून काढलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. काय म्हणशील सूरज दादा. आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती झाल्यात आणि चेंडू जर आपण पाहिलं तर 13च झालेत. म्हणजे तिसरं षटक जस्ट मार्गस्थ झालंय. काय म्हणशील. डॉक्टर राजन आता आहे स्ट्राईक वर. नक्कीच या चेंडू मध्ये तुला एकदा मोठा फटका बघायला भेटेल. नाही पण चेंडू चांगला चेंडू इथे टाकलेला. खोलवर चेंडू जवळजवळ त्यांना यॉर्क केलाय. कुठलाच प्रकार लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पोहोचते ते 25. संध्याकाळी जी मॅच होणार आहे ती स्वरूपची होईल मला वाटते. पण त्या मॅचच्या अगोदर आता जी होणारी फायनल आहे ती जास्त रंगतदार आहे. नक्कीच 25 धावा फलकावर लागलेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत. पुढील चेंडू घेऊन जोरदार फटका मारलाय. स्ट्रेट शॉट. एक धाव तर निश्चितच भेटेल आणि दुसरा धावसंख्या धावण्याचा प्रयत्नात चा कॉल दिलेला आहे आणि त्या प्रकारे धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती 26. गडी बाद 1. नक्कीच 26 धावा झालेल्या आहेत. 26 धावा पुरेशा नाहीयेत. मोठी धावसंख्या रचायची असणार आहे. मोठी धावसंख्या रचायकडे पाहतायत राजन. ऑन स्ट्राईक आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट. तर दोन्ही फिल्डर्सला बिझी ठेवलंय. लॉंग ऑफ लॉंग ऑन ला कंटिन्युअसली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव आता पूर्ण सुद्धा केली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विक्रांत नारकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि या दोन्ही बॅटर्स मध्ये ही पार्टनरशिप आता चांगल्या रीतीने रचली जाते. अगदी अचूक वेळी रिटायर्ड आउट बॅटर तेजस माघारी परतलेत आणि त्याच्यानंतर विक्रांत आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. म्हणजे दोन्ही दिशेने फायर पॉवरचा माइंडसेट नवी मुंबई इंडियन्सचा पाहायला मिळतोय आणि तीच फायर पॉवर करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली आलेत आणि मोठी विकेट सापडली आहे. राजन होतील बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली 28. पहिला झटका. पहिला गडी बाद. हा मोठा विकेट नव्हे तर बघायला गेला तर एक प्रकारे पूर्ण मॅच भेटल्यासारखा आहे. डॉक्टर राजनच्या बॅट मधनं ज्या प्रकारे रन्स वाहत होते त्या वाहत्या नदीला एक प्रकारचा बांध लावलाय आता आणि डॉक्टर राजन आपल्या तंबूत परतताना
शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 28 धाव संख्या फलकावर लागली आहे. गडी बाद झाले ते 2. डॉक्टर राजन यांच्यासाठी मी प्रेक्षकांना विनंती करीन जोरदार ताल्या मारायचे आहेत, कारण ज्या प्रकारे त्या या टुर्नामेंट मध्ये खेळलेले आहेत निश्चितच त्यांनी सर्वांचा खूप मनोरंजन केलं आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर राजन. डॉक्टर राजन यांची जागा भरून काढायला येत आहेत ते आत्माराम वाघ. डॉक्टर आत्माराम वाघ बघूया आपल्या संघासाठी. बघा काय घडतंय मॅचच्या आतमध्ये. राजन यांची मोठी विकेट जाते आणि आता नवी मुंबई इंडियन्स वरती प्रश्नचिन्ह असणार आहे की धावा आता करणार कोण. कारण इतक्या मॅच मध्ये सवय लागली होती की राजनच येऊन धावा करत होते, परंतु आता धावा करण्यासाठी कोणाचा धावा नवी मुंबई इंडियन्सला करायला लागणार आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 8 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू लेग साईडला खेळून काढलाय. चेंडू जेल बाद चांगला कॅच घेतलेला आहे इथे. आणि या एकदा शिखर धवनची आठवण करताना हा जो डीप विकेटचा जो कॅच घेणारा प्लेयर आहे अभिजित यांनी शिखर धवनची आठवण करून दिली आहे. स्वरूप शिखर धवन कॅच घेतल्यानंतर असं एक कबड्डीचा स्वरूपात एक ऍक्शन करायचा षड्डू तसं ठोकायचं. करून त्यांनी दाखवलं आहे. नक्कीच षड्डू ठोकायचे. षड्डू ठोकणं आपल्या महाराष्ट्र स्टाईल मध्ये त्याला बोलतात षड्डू, आणि तेच करून दाखवलं कॅच घेतल्यानंतर. अभिजित भाबळ आपल्याला पाहायला मिळतात आणि बघा काय लगातारचे विकेट घेतलेत. तसंच डॉक्टर राकेश जैन यांनी विनंती केली आहे. डॉक्टर पूनम जैन जिथेही असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सवर सोफ्याच्या जवळ यायचं आहे. डॉक्टर राजेश जैन आता पूर्णपणे रेडी होऊन आलेले आहेत कोट वगैरे घालून, आणि त्यांना रिक्वेस्ट करतायत. पूनम जैन मॅडमला रिक्वेस्ट करतो आम्ही, तुम्ही प्लीज वरती येऊन सोफ्यावर विराजमान व्हायचं आहे. पूनम जैन मॅडम प्लीज. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. नक्कीच वैभव बैलकर येताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. वैभव बैलकर दरम्यान स्ट्रायकिंग एंड वर विक्रांत असणार आहेत. विक्रांत यांच्याकडे ती फायर पॉवर आहे. 28 धावांवर 3 गडी बाद. का म्हटलं आपण की बेस्ट वर्सेस बेस्टचा हा कॉन्टेस्ट आहे, आणि या बेस्ट वर्सेस बेस्टच्या कॉन्टेस्ट मध्ये कशा प्रकारची नक्कीच झुंज राहणार आहे याकडे पाहणं गरजेचं आहे. वैभव बैलकर दरम्यान आलेले आहेत गोलंदाजीसाठी. समोर असतील विक्रांत. राईट आर्म राऊंड द विकेट. वैभव आयलाईन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, परंतु विक्रांत यांना कसं लांब ठेवाल. फ्लिकचा शॉट, मनगटांची ताकद. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लांबच लांब, सीमारेषा पार. ICTC ब्रँडेड मॅक्सिमम मिडेस षटकार. 6 धावांचा फटका. काय सुरेख प्रहार केलाय बघा. आपल्या मनगटांच्या ताकदीला, आमच्या बाहुबलांच्या ताकदीला बाहेर आणलाय. आणि बघा हेच होत होतं किती वेळापासून की राजन प्रत्येक मॅच मध्ये रन करत होते, परंतु विक्रांत थोडेसे ओव्हरशॅडो होत होते, कारण ते सुद्धा धावा करत होते परंतु ते तितक्या धावा करत नव्हते. आणि आता मात्र त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे बघा. बिग मॅचचे बिग प्लेयर्स नवी मुंबई इंडियन्स मध्ये भरलेले आहेत. कृष्णा खडके यांनी टॉसला सांगितलं की आम्ही खूप मेहनतीने हा संघाची बांधणी केली आहे, आणि ज्या वेळेला संघाला अपयश येत होतं ना तेव्हा लोक विचारत नव्हते, कारण लोक हे फक्त विजयाचीच चर्चा करतात. आणि इथे जो जिंकणारा संघ आहे त्याची चर्चा पुढच्या वर्षभर होणार आहे. त्यामुळे ही प्राईडची स्पर्धा आहे, ही मानाची स्पर्धा आहे, ही सन्मानाची स्पर्धा आहे. काय सांगशील सूरज. निश्चितच स्वरूप. चौथा षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनं 35 धावसंख्या, गडी बाद 3. निश्चितच स्वरूप तू जे सांगत होता बिग मॅच आणि बिग प्लेयर्स तेव्हा निघून येतात. अंपायर कडे दात मांडताना आणि अंपायर कडनं कुठलाच इशारा नाही, आणि अंपायरांची कौतुक करावी स्वरूप ते तेवढा कमी आहे या टुर्नामेंट मध्ये. जर बघायला गेला तर LBW हा डिसिजन कमिटीने ठेवला नाही, पण जे डिसिजन अंपायरांनी दिलेले आहेत म्हणजे फारसा जर व्हिडिओ रिव्ह्यू करायची जी वेळ आली आहे ती खूप कमी वेळ आली आहे. म्हणजे हा क्वालिफाईड अंपायर्स, आणि असे ते अंपायरांनाही आम्ही आभार व्यक्त करू ज्या प्रकारची अंपायरिंग त्यांनी केली आहे. पुढील चेंडू घेऊन तिसरा चेंडू चौथ्या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू, खोलवर चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धावा निश्चितच भेटतात. 1 धावाने हळूच धाव संख्या सरकते आणि पोहोचते 36च्या घरात. गडी बाद झाले ते 3. नक्कीच 3 गडी बाद झाले. धावसंख्या 36 वर येऊन पोहोचली आहे 3.3 षटकांनंतर. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चला चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आणि विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना, सर्व ऑर्गनायझर्सला, सर्व टेक्निकल स्टाफला की कृपया आपण चहापान करून घ्यायचंय. चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन तयार
चांगला षटकार फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच ड्राईव्ह केलं त्या बॉलला. पॉइंट मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये ते चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. तसंच कॅमेरामॅनला विनंती आहे की त्यांनी जेवढे कॅमेरा फुटेजेस काढायचे ते काढून घेतले. त्यांना विनंती आहे ऑर्गनायझिंग कमिटीकडनं की त्यांनी ग्राउंडच्या बाहेर येऊन व्हिडिओ फुटेजेस काढायचे आहेत. कॅमेरामॅन प्लीज ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. फायनल मॅचचा हा सामना आहे. पुढील 5वा चेंडू चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू परत एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. डीप मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आम्ही म्हटलं काही वेळापूर्वी की विक्रांत थोडेसे ओव्हर शॅडो झाले होते, कारण राजन प्रत्येक मॅचला 50 मारत होते आणि आता जर पाहिलं तर विक्रांत यांच्याकडे ती संधी आहे. बघा संधी आली आहे चालून आणि फायनलच्या मॅच मध्ये आली आहे. फायनलच्या मॅच मध्ये हिरो बनायला खूप कमी जणांना भेटतं सूरज, आणि ती संधी सूरज चालून आली आहे ती म्हणजेच विक्रांत यांच्याकडे. विक्रांत यांनी मात्र चेंडू सोबत संक्रांत खेळायला सुरुवात केली आहे. संक्रांतीला पतंग उडते आकाशात आणि आता चेंडू उडवले जात आहेत वारंवार. वाईड बॉल असणार आहे यावेळेला आणि वाईड बॉलच राहणार आहे. 43 धावा आता धावफलकावर, 44 धावा माफ करा. स्वरूप मी जर आठवण करून दिला 2024 चा T20 वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली हा शख्स पूर्ण फायनल मॅच पर्यंत अगदी शांत होता आणि फायनल मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून मला वाटते 74 धावांची पारी आलेली. तसंच हा विक्रांत हा प्लेअर फायनल मॅच साठी आपला पूर्ण एनर्जी वाचून होता. परत एकदा फुल टॉस चेंडू, जोरदार प्रहार केलाय, चेंडू जातोय ग्राउंडच्या बाहेर, सीमारेषा पार, 6 धावा. सुरेख फटका, सुरेख फटका, अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आहे, खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूवरती चांगला समाचार घेतलाय आणि अशाच प्रकारे 4 षटकांनंतर 50 अप फॉर नवी मुंबई इंडियन्स. 50 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत तर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. पन्नास धावा झालेल्या आहेत, शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. काय सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढील षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत डॉक्टर दिनेश धनावडे आपल्याला डीडी पाहायला मिळतील ओव्हर हाताळताना आणि 7 चेंडूंमध्ये 21 धावांवरती येऊन खेळतात. म्हणजे 300चा स्ट्राईक रेट, अगदी अचूक 300चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच विक्रांत नारकर. संतोष चव्हाण स्ट्राइक वर आहेत. संतोष चव्हाणची भूमिका काय असावी स्वरूप? सिंगल काढून विक्रांत नारकरच्या हातात द्यायचा की आपल्या शैली दाखवून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न करायचा? बघूया. 8 पावलांचा रनअप घेऊन डॉक्टर दिनेश आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन धाव संख्या फलकावर लागली ते 50. पहिला चेंडू ऑफ साइडला, बाहेरचा चेंडू होता. बघूया अंपायर कडनं काय इशारा येतोय. एक धाव आणि यावेळेला पूर्ण केली आहे. बॅटचा कडा घेऊन गेलेला चेंडू होता मला वाटते 1 धावानी. आता मात्र शेवटचे 5 चेंडू खेळायला स्ट्राइक वर आले ते मात्र विक्रांत नारकर. नक्कीच विक्रांत नारकर आलेले आहेत आणि 51 धावा आता धावफलकावर झालेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन डॉक्टर दिनेश धनावडे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. तर विक्रांत दिनेश यांची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? विक्रांत यांच्या समोर कुठे वाचतील? वाईड यॉर्कर साठी जातील का? एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नाहीये. यावेळेला चांगला फटका आहे. ओ माय गुडनेस, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. ढोपराला खाली टेकवलं आणि आपल्या बॉडी बॅलन्सला सांभाळत असताना अचूक शेप होल्डिंग मध्ये खेळलेला हा फटका. फटका जातोय लांबच लांब, सीमारेषा पार, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. ICTC मॅक्सिमम षटकार. 8 चेंडूंवरती 27 धावांवर खेळतोय तो डॉक्टर विक्रांत. आणि स्वरूप जर बघितला तर जेवढे पण त्यांनी फटकार मारले ते क्लीन हिटिंग, म्हणजे ग्राउंडच्या बाहेर गेलेला चेंडू आहे. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. नवी मुंबई इंडियन्स हा संघ फायनलला पोहोचलेला संघ आहे. तो फक्त तो मात्र एक बॅट्समॅन वर अवलंबून खेळत नाही हे दाखवताना, ते आपल्या बॅटिंग शैली दाखवताना डॉक्टर विक्रांत. नक्कीच आणि नक्कीच विक्रांत आपल्याला पाहायला मिळतात कशा प्रकारची बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू घेऊन दिनेश नक्कीच तयार होतात, परंतु दिनेश यांचा माइंडसेट काय? दिनेश काय फील्ड सेट करतायत याकडे आता आपण पाहूया.
तसंच प्रशांत आईरे सरांनी मला सांगितलंय की त्यांची बॅटिंग बघून त्यांच्या टीमनी त्यांना भैरव असं नाव दिलंय. म्हणजे आम्ही आता यापुढील भैरव आहे स्ट्राईकवर. बघूया आपल्या संघासाठी तो काय करतोय. ऑफ साईडला बाहेरचा चेंडू होता आणि अतिरिक्त धाव संख्येने धाव संख्यात भर पडते. धाव संख्या पोचली ती 58. स्वरूप माझे मित्र प्रशांत आयरे सर ते सांगतायत त्यांची बॅटिंग शैली बघून त्यांच्या टीमनी त्यांना एक जो टोपण नाव दिलेलं आहे तो म्हणजे भैरव. आणि एखादा भैरव सारखा तो बॅटिंग करताना इथं दिसतोय. वैयक्तिक 8 चेंडूंवर 27 धावांवर खेळतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 58 धावा फलकावर. तसेच यापुढील राईट आर्म ओव्हर द विकेट डॉक्टर दिनेश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे पूर्णपणे बीट झालेला आहे. आणि हा आपल्याला खूप कमी बघायला दिसलेला आहे इथे या फायनल मॅच मध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, धाव नक्कीच संख्या आहे ती 58. या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर अभितेज मस्के सरांचं, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला पुन्हा एकदा बाहेर बॉल आणि हा प्रेशर आहे, हे प्रेशर आहे, फायनलचं प्रेशर आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. करण जाडे लायन्स एका वेळेला चांगलं करत होता या सामन्यात. राजनची विकेट घेतली होती. राजनच्या मागोमाग आणखीन 2 फलंदाजांना माघारी परतवलं होतं, परंतु विक्रांत बघा अभ्यास करून आले होते राजन यांचा आणि प्रश्न आलाय विक्रांत यांचा. अशा गोष्टी घडल्या तिकडे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच असं घडत जातो. आपण आपल्या अभ्यास कुठला वेगळ्या टॉपिकचा करतो आणि प्रश्न येतो तो वेगळा. भैरव यांचा परत एकदा लेग साइडला प्रहार. चेंडू जातोय तो झेलकडे आणि चेंडू काय सापडलेला नाही. डीप विकेटच्या फिल्डरनं 2 धावा धावून काढलेल्या आहेत इथे. 2 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते ती 61च्या घरात. फायनलचा हा स्वरूप सामना. दोन्ही संघ सर्व टीम्सला हरवून इथे फायनल्सला आलेत. म्हणजे इथे संघ पहिला बॅटिंग करणारा किती धाव संख्या करेल तर करण जाडे या संघाला कमी आकलणं खूप चुकीचं असेल. कारण ते नक्कीच फायनलला येणारा संघ असेल तो त्यांच्यात ती क्षमता असेल की कुठलाही जर स्कोर केला तर त्यांना निश्चितच ते चेस करू शकतात. पुढील चेंडू घेऊन जोरदार फटका मारलाय कॉमेंटेटरच्या दिशेने आणि चेंडू येतोय स्ट्रेट 6. मला वाटतं या टुर्नामेंटचा कॉमेंट्री बॉक्स मधला येणारा पहिला षटकार. 67 रन्स ऑन बोर्ड आणि वैयक्तिक विक्रांत भैरव ते पोचलेत 11 चेंडूंवर 35 धावांवर. आणि पुढील चेंडू घेण्यासाठी तयार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते आणि एकाच धावेने आता पहिला डाव सूरज दादा माझ्या मते संपतोय या ठिकाणी आणि 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आणि काय धावसंख्या उभी केली आहे. फायनलला साजेशी शोभेल अशी धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आहे. फायनलचं स्कोर कार्ड आपण पाहिलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 69 चं टार्गेट असणार आहे दुसऱ्या डावामध्ये. NMI चांगली बॅटिंग केली आहे, परंतु करण जाडे लायन्स हे जे सिंह आहेत ह्यांना डरकाळी फोडायला शिकवायला लागत नाही. फायनलच्या दुसऱ्या डावात यांच्याकडून प्रशांत जाधव आहेत, अभिजित भाबळ आहेत, तुषार कांबळे आहेत, अशा नवीन स्टारकास्टची सुद्धा नावं आहेत आपल्याकडे. पाहूया फायनल मध्ये काय घडतंय काय बिघडतंय. तोपर्यंत पाहत राहा, बघत राहा. ICTC प्रेझेंट्स डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. आहे का बॅट्समन कोणाकडे हा आहे ना. आगमन झालं आणि डॉक्टर अभिषेक हा त्यांचं सांगितलं.
तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर अभितेश मस्के यांचं. मी राजेश शिंदेकर सरांना विनंती करतो का आपण या ठिकाणी फेलिसिटेट करायचं. डॉक्टर अभितेश मस्के जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर नक्कीच त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी राजेश शिंदेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉक्टर अभितेज मस्के सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपलं सहकार्य नक्कीच मोलाचं राहिलंय आमच्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत तर डॉक्टर संतोष जाधव सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी राजेश शिंदेकर सर आणि अरुण कदम सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर संतोष जाधव सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. राजेश शिंदेकर सर आपल्याला विनंती असणार आहे डॉक्टर संतोष जाधव सरांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच प्रसन्न जाधव आहे ना, तो टाइम घेऊन खेळतो. थोडा टाइम घेतो, सिंगल डबल पण नंतर लास्टला धान धुवून मारतो. आता टाइमच नाही यांच्याकडे. 69 करायचे डबल रन बनतायत. सेकंड इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये रन झाले पाहिजे, प्रेशर होता. आणि पॉवर प्ले मध्ये त्यांचे चांगले बॉलर आहेत. कृष्णा खडके टाकतो एक ओव्हर आणि एक ओव्हर अजून कोणतरी टाकतो चांगलाच. होता उघडला होता सुरुवात होतीये फायनलच्या दुसऱ्या डावाला. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आपण पाहतो आहोत ICTC प्रेझेंट्स डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन 3 चा खेळ या ठिकाणी आपण पाहतो आहोत. पहिल्या डावात नवी मुंबई इंडियन्सने आपली धारदार बॅटिंग दाखवली आणि नक्कीच आपली धारदार बॅटिंग दाखवत असताना 68 धावा केल्या. 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं आणि हे 69 धावांचं आता टार्गेट पूर्ण करताना कशा प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. करंजाडे लायन्स तयार होताना पाहायला मिळत आहेत. करंजाडे लायन्स रोर करण्यासाठी तयार होत आहेत. 69 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर कृष्णा खडके यांनी चांगली गोलंदाजी करत असताना मिड विकेट मध्ये खेळून काढल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव शुभ सुरुवात धाव फलकाची होते. सूरज काय वाटतं आपल्याला की काय नेमकं असणार आहे की 69 धावा करायच्या आहेत आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आलाय. पॉवर प्लेला कसं मॅक्सिमाइज पाहताय आपण? पॉवर प्ले जे असणार आहे स्वरूप इथे खूप महत्वाचं असणार आहे, कारण पॉवर प्ले मध्ये जेवढे अतिरिक्त रन इथे करता येईल. आणि हा बघ लेग साइडला जोरदार फटका मारलाय चेंडू. अंपायर कडनं बघूया काय इशारा येतोय. 4 धावांचा इशारा. मी जसं सांगत होतो की फर्स्ट इनिंग मध्ये जर बघितलंय मॅचेस मध्ये की पॉवर प्ले मध्ये रन नाही आले, ते शेवटच्या 3 षटकामध्ये आलेत. पण आता फायनलचा सामना, चेस करायचा सामना, तिथे
पहिल्या 2 षटकामध्ये जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 30 धावा करू शकले तर निश्चितच इथे एक चांगला रंगतदार मॅच बघता येईल. परत एकदा पुढील चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्नात चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धावाने धाव समाधान मानायला लागेल. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते. डॉक्टर समीर चौधरी अपोलो हॉस्पिटल ऑर्थोपेडिक सरांचा इथे मी वेलकम करतो. ICTC डॉक्टर फाउंडेशन तर्फे. डॉक्टर, वी आर व्हेरी थँकफुल फॉर having you here and giving your valuable time. I hope you will enjoy the evening and the final match of the second innings. दरम्यान 6 धावा फलकावर लागलेत. पहिल्या षटकातील चौथा चेंडू लेग साइडला मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑलमोस्ट स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 6. 6 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर सूरजदादा नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल आणि त्यावरतीच चौकार खेळला, परंतु एका चौकाराने काम चालणार नाहीये. रिक्वायर्ड रन रेट कडे पाहिलं तर 14चा पहिल्याच षटकापासून पाहायला मिळतोय. 5 षटकं तुमच्या हातामध्ये आहेत तर 14 धावा प्रत्येक षटकात कराव्याच लागतील, परंतु कृष्णा खडके यांनी थांबवलंय. कॅप्टन आहेत नवी मुंबई इंडियन्सचे आणि करंजाडे लायन्स. काय स्ट्रॅटेजीने आली आहे, कारण फायर पॉवर त्यांच्याकडे सुद्धा आहे. प्रशांत जाधव आहेत, त्यानंतर अभिजित भाबळ आहेत, तर खाली येणारे तुषार आहेत, तर त्याचप्रमाणे विजय आहेत. तर प्रत्येक बॅटर कडे एक वेगळी शैली, वेगळी ताकद आहे. यावेळेला शेवटचा चेंडू यॉर्क केलं, त्या बॉलला डिपिंग करणारा यॉर्कर, स्लोअर यॉर्कर. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. पहिलं षटक झालंय समाप्त आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8 बिनगडी बाद. काय सुंदर मॅच राहिली आतापर्यंत. 69 धावांचं लक्ष ठेवलं, 68 धावा झाल्या. 69चं लक्ष ठेवलं आणि या 69चा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावरती झाल्यात. सूरज, निश्चितच स्वरूप इथे फायनल मॅचचा जो प्रेशर असतो, चेस करण्याचा प्रेशर फायनल मॅच मध्ये, हा निश्चितच प्रशांत आहिर आपल्या संघासाठी दुसरा शतक घेऊन 24 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज. 24 चेंडू 24 बॉल्स 61 रन्स टू विन. नक्कीच 61 धावांची अजूनही आवश्यकता बघा गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. प्रशांत अहिरे सर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून कमान कशा प्रकारे सांभाळली जाणार आहे याकडे आपल्याला पाहायचंय. 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात अभिजित भाबळ, नॉन स्ट्रायकिंग एंड वर प्रशांत जाधव. नक्कीच वेळ आता नसणार आहे, वेळ घ्यायला नक्कीच वेळ या ठिकाणी नसणार आहे. कशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी केली जाणार आहे ह्यावरती आता मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. प्रशांत चेंडू घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला खेळून काढले त्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागणार आहे. या पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावं लागेल सूरज दादा, कारण एकच चौकार आलाय आतापर्यंत, एकही मोठा फटका आला नाहीये, षटकार आला नाहीये. चांगला एक क्रिकेटचा सामना इथे. हा जो गोलंदाजी करतोय तो एक एक्सपिरियन्स बॉलर आणि तसंच स्ट्राईकवर आहे तो म्हणजे प्रशांत जाधव, एक चांगला बॅट्समॅन. चांगला क्रिकेट इथे बघायला भेटणार. दोघंही एकदम आपल्या पूर्ण 100% देताना दिसेल. ऑफ साईडचा चेंडू होता, वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्याने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरात. बिनबाद 10 रन. 23 चेंडू 23 बॉल्स आणि 59 रनची गरज. 23 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत जाधव आणि नक्कीच अभिजित कशा प्रकारचा खेळ दाखवणार याकडे आपल्याला पाहायचं. यॉर्कर बॉल खेळलाय त्याला हवेमध्ये, फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल सुटलाय. महत्वाच्या क्षणी हा झेल सोडलाय प्रशांत जाधव यांचा. हा झेल सोडलाय. हा झेल किती महागात पडू शकतो. 12 धावा आता धावफलकावरती झाले आहेत, परंतु हा झेल किती महागात पडणार आहे नवी मुंबई इंडियन्सला. निश्चितच झेल ही सुटलाय आणि तसेच दोन्ही बॅट्समॅननी 2 धावाही धावून काढलेत. परत एकदा स्वरूप गेम अवेअरनेस ज्याला म्हणतो ते झेलचा वाट बघत बसले नाही. इझी रनिंग करून 2 धावा पूर्ण केले. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 12च्या घरात. 22 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज. लेग साइडला जोरदार फटका मारलाय. चेंडू जातोय डीप बीट विकेटच्या दिशेने. एक धावसंख्या तर निश्चितच भेटते. एका धावाने समाधान मानायला लागेल दोन्ही बॅट्समॅनना. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते, हळूच पुढे सरकते आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 13च्या घरात. 13च्या घरात धावसंख्या पोहोचली आहे. पॉवर प्ले संपायला आता जर आपण पाहिलं तर केवळ 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळले जाणार का यावरती सुद्धा आता नक्कीच प्रकाश पाडावा लागेल. या विधानावर प्रकाश पाडावा लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील, कारण करंट रन रेटला वाढवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे.
यावेळेला खेळून काढलं त्या चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगल्या रीतीने थ्रो येताना पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. नक्कीच 14 धावा आता धावफलकावरती झाल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रशांत आहिरे नक्कीच एक एक्सपिरियन्स्ड गोलंदाज आहेत आणि आपल्या अनुभवाची पोचपावती इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघाला. आपल्या संघासाठी नक्कीच चांगला खेळ दाखवतायत. फुलरलेनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र कॉट बिहाइंड, बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यावरती मोठा फटका खेळत असताना आउटसाइड एज घेऊन बॅटर होतील बाद. संघ प्रशांत जाधव होत आहेत बाद आणि बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतात. पहिला झटका लागतोय टीम करंजाडे लायन्स या संघाला. पहिला झटका लागलाय. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 14. एक गडी बाद. पॉवर प्ले मधला एक चेंडू बाकी आहे. फायनलचा हा सामना शेवटचे 19 चेंडू, 19 चेंडूंमध्ये धावसंख्या पाहिजे ती 55 आणि जागा भरून काढायला येत आहेत ते मात्र तुषार. दरम्यान आम्ही मनापासून आभारी आहोत ते म्हणजे आमचे सर्व स्पॉन्सर. सर्वप्रथम ICTC इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत फॉर द टायटल स्पॉन्सरशिप. त्याचप्रमाणे आम्ही आभारी आहोत निफ्रा हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल, अग्रवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भर्गो कार्डिओलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रुती माने हॅलो. त्याचप्रमाणे आम्ही मनापासून आभारी आहोत ते म्हणजेच IVF स्पेशालिस्ट डॉक्टर श्रुती माने यांचे, झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर अभितेज मस्के, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक आहिरे सर, कार्डिओलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, त्याचप्रमाणे डॉक्टर ऋषिक न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सचिन संगर CVTS सर्जन, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीनिवास प्रभू स्पाइन सर्जन, डॉक्टर भास्कर समिता बायपास सर्जन, डॉक्टर सागर तांडेल कार्डिओलॉजिस्ट, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर राहुल चलवाडे कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर अजिंक्य पाटील यूरोलॉजिस्ट, डॉक्टर खुशी, डॉक्टर अर्पणा मैथिली या सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. नक्कीच ओजस हॉस्पिटल नेरूळ यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. या डॉक्टर प्रमोद भामरे, नक्कीच झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. या सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभार मानतोय. डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली, त्याचप्रमाणे आम्हाला तुमचं मार्गदर्शन आणि मदत लाभली त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. दरम्यान एक गडी बाद झालाय, 15 धावा झाल्या. धावफलकावरती अजूनही 18 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज आहे. दरम्यान इथे झेल बाद झालेला आहे तो मात्र तुषार. फुलटॉस दरम्यान- चेंडू होता, लेग साइडला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्नात झेल बाद झालेला आहे ते मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान आम्हाला मदत लाभली ती म्हणजे न्यू एरा हॉस्पिटलचे माननीय श्री सुनील कुट्टी सर, डॉक्टर सुनील कुट्टी सर, न्यूरो सर्जन, त्याचप्रमाणे डॉक्टर माता प्रसाद CEO यांच्या सर्वांचं आम्हाला नक्कीच खूप मोठी मदत लाभली. आमच्या या मॅचेस 3 दिवस सुरू होत्या, त्या दोन्हीही दिवसात त्यांची ॲम्ब्युलन्स जी आहे ती या ठिकाणी रुग्णसेवेसाठी, या ठिकाणी इमर्जन्सी सर्व्हिसेस साठी अवेलेबल होती. त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. ती नक्कीच डे 1 ला आम्हाला सहकार्य लाभलं ॲम्ब्युलन्सचं ते म्हणजे अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई मधलं नामचीन हॉस्पिटल अपोलो हॉस्पिटल. त्याचप्रमाणे ICTC चे डॉक्टर सलील पाटकर सर यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. ICTC चे डॉक्टर सलील तसंच थँक्यू एव्हरीवन. कुठलाही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला सर्वांचा हातभार लागतो. तसंच आमचे कॅमेरामॅन, आमचे स्कोरर, आमचे लाईव्ह फीड देणारे पूर्ण टीम, नक्कीच. डीजे टीम, तसंच आमची चला. ऑर्गनायझिंग टीम सर्वांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. दरम्यान लेग साइडला जोरदार फटका मारलाय, चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. सुरेख फटका या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्माराम वाघ आलेत गोलंदाजीसाठी आणि आत्माराम वाघ यांना मात्र या करंजाडेच्या सिंहानं
एक सुंदर फटका खेळवलाय. करंजाडे लायन्स आहेत आणि वैभव यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय. वैभव बैलकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करताना नक्कीच तितकी चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली नाहीये. परंतु फलंदाजीमध्ये तो माइंडसेट घेऊन आलेत. डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिलाच बॉल षटकार खेळलाय. 16 चेंडू आणि 48 धावांची गरज. 16 बॉल 48. फायनलचा हा सामना निश्चितच रंगतदार होणार आहे सामना. बघूया आपल्या संघासाठी डॉक्टर वैभव. लेग साइडला फुलटॉस चेंडू होता, चांगला चेंडू होता. चेंडू हळूच फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धावाने समाधान मानायला लागेल. धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरात. 15 चेंडू आणि 47 धावांची गरज. 15 बॉल 47 स्वरूप. हा मॅच निश्चितच हा ओव्हर आणि याच्यात काहीचा राहिलेले 3 चेंडू आणि याचा पुढील जो 6 चेंडू आहे तिथे मॅचची जी दिशा आहे ती आपल्याला समजेल. नक्कीच मॅच नेमकी कोणत्या दिशेला कलाटणी घेते हे आपल्याला कळणार आहे. यावेळेला ग्राउंडेड स्ट्रोक आहे, लॉंग ऑफच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 23 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 23, 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नक्कीच धावसंख्या 23 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 2.4 षटकांनंतर. अजूनही गरज आहे ती म्हणजेच 46 धावांची. 14 चेंडू उरले, 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. फुलरलेनचा बॉल होता यावेळेला. वाईड बॉल असणार आहे म्हणजेच आता गरज असणार आहे ती म्हणजे 45 धावांची. 14 चेंडूंमध्ये 45 नीडेड फ्रॉम लास्ट 14 डिलिव्हरीज. चांगली गोलंदाजी आता केली आहे आत्माराम वाघ यांनी. नक्कीच 2 सिंगल्स केलेत कन्सीड आफ्टर द 6 आणि आता एक वाईड येताना पाहायला मिळतोय. डॉक्टर आत्माराम वाघची गोलंदाजी बोलून मला ब्रॅव्होची आठवण येते. कारण ब्रॅव्हो असं एक स्ट्रॅटेजी वापरायचा, राऊंड विकेट यायचा आणि ऑफ साईडला खोलवर चेंडू टाकायचा. तसेच यांनी सर्व 5 बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि हा चेंडू ही 1 रनसाठी, कारण यांची जी स्ट्रॅटेजी दिसते ते राऊंड विकेट येऊन स्वरूप ऑफ स्टंपच्या लाईनच्या वाईट लाईनच्या जवळ टाकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे बॅट्समॅनला कुठलाही प्रकारचा रूम भेटू नये त्यांनी लेग साईडला फटका मारण्याचा. या दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन डॉक्टर आत्माराम वाघ. धावसंख्या आहे फलकावर 25. 13 चेंडू 44 धावा. परत एकदा सेम चेंडू त्यांनी टाकलेला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडू निर्धाव. एक चांगला ओव्हर इथे डॉक्टर आत्माराम वाघनी टाकलेला आहे. आता मात्र जे खेळ शिल्लक आहेत ते मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावांच्या सरासरीने 44 धावा काढायचे स्वरूप. आणि नक्कीच 12 चेंडूंमध्ये 44 धावा. दादा सोपं नसणार आहे. 22 चा आता रिक्वायर्ड रन रेट आहे. 22 धावा तुम्हाला जर एखाद्या ओव्हर मध्ये बनवायच्या असतील तर 3 षटकार, 1 चौकार किंवा 4 षटकारांची तुम्हाला गरज आहे. परंतु ते करणं सोपं नसणार आहे. गोलंदाजी अटॅक, बॉलिंग अटॅक चांगला आहे परंतु लायन्सला ते करावं लागेल. करण जाडेच्या सन्मानासाठी, करण जाडेच्या मानासाठी ही स्पर्धा नक्कीच जिंकावी लागेल. आज करण जाडे लायन्सचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. एक काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीपासून हे संघ एकमेकांशी, नक्कीच हे सर्व एकाच जागी राहणारे आहेत आणि एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. परंतु आज क्रिकेटच्या मैदानात मित्र मित्राचा मित्र मित्र नसतो आणि हे क्रिकेटच्या मैदानात दाखवून देतं. मित्र मित्र राहत नाही, तो मात्र क्रिकेट पुरता नक्कीच शत्रू बनतो. परंतु हे नक्कीच हे फक्त फील्ड वरती असतं. फील्डच्या बाहेर सगळं काही नॉर्मल असतं. पुढचं षटक घेऊन सुरुवात होते. संतोष चव्हाण आलेत पुढचं षटक घेऊन. फुलरलेनचा बॉल फाईन लेगच्या दिशेने स्लॅश केलाय. त्या बॉलला एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव प्राप्त झाली आहे. धावसंख्या 26 वर येऊन पोहोचली आहे आणि नक्कीच दरम्यान जर आपण पाहिलं तर नक्कीच 11 चेंडू ते 43 धावांची गरज. येथे मात्र मोठा फटका, मोठा फटक्यांची गरज. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज तर आहे आणि तोच फटका खेळलाय सुद्धा. चेंडू हवेमध्ये गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळाला नाहीये आणि राजन कडून झेल सुटलाय. याची कुणाला अपेक्षा नव्हती. नक्कीच असे झेल कधी कधी सुटतात. नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड आणि प्रेशर या 2 गोष्टी एकत्र आल्या ना की दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसत नाही आणि तेच त्यांच्यासोबत घडतंय. माइंड नक्कीच फायनलच्या त्या ट्रॉफी मध्ये अडकलाय आणि नक्कीच जे लक्ष जे आहे ते तिकडे लागलंय. त्यामुळे आता ते वेध लागले असल्यामुळे मॅच मधलं थोडंसं लक्ष साईडला होताना पाहायला मिळतंय. यावेळेला चांगला बॉल आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येणार आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आपल्याला. डॉट चेंडू आहे. डॉट बॉल असणार आहे करंजाडे लायन्स साठी. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. आय रिक्वेस्ट आवर थर्ड अंपायर टू प्लीज चेक वेदर इट इज अ वाईड ऑर नॉट.
असं स्वरूप आभार व्यक्त करताना आपले जे पंच आहेत ते 3 दिवस उन्हात उभा राहून ज्या प्रकारची क्वालिफाईड अंपायरिंग केली आहे, आता परत एकदा थर्ड अंपायरचा इथे हे आलेला आहे आणि थर्ड इट अंपायरनी इज अ वाईडचा वाईड. इशारा दिलेला आहे. आम्ही ऑन फील्ड अंपायरला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला डिसिजन चेंज करावे. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात. 10 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. या 4 चेंडूंमध्ये स्वरूप मोठ्या फटके लागले पाहिजेत. येस, ही ओव्हर फार महत्वाची असणार आहे. पुढच्या ओव्हर मध्ये तर डिसिजन कळेलच, परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचं हे षटक असणार आहे. बघा, बॅट वरती चेंडू तितका चांगला येत नाहीये. मोठे फटके जर खेळायचे असतील तर चांगलं टायमिंग लागतं आणि ते टायमिंग येणाऱ्या चेंडूंवर होणार का? 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा, अजूनही आपण काही सांगू शकत नाही. अजूनही कोणाच्या बाजूने कल लागलेला नाहीये. कारण हा क्रिकेट आहे. हा गेम ऑफ अनसर्टनिटीज आहे. हा अनिश्चिततांचा खेळ आहे. ज्या खेळात काहीच सुनिश्चित नसतं. कोणत्या चेंडूवर काय घडेल आपण काहीच सांगू शकत नाही आणि तेच घडलंय. चेंडू मैदानाच्या बाहेर निघून चाललाय आणि चेंडू लांबच लांब निघून चाललाय सीमा पार. ICTC मॅक्सिमम षटकार, सुंदर फटका. हा आज 6 धावा नव्हे तर 12 धावा दिले पाहिजे, कारण हा आजच्या दिवसाचा जवळजवळ हा मोठा फटका होता आणि आज 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ते 35च्या घरात. आता मात्र 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. म्हणजे आता येणारे जे 2 चेंडू शिल्लक आहेत ते मात्र निर्णायक चेंडू असणार आहेत. शेवटचे 2 चेंडू 2 चेंडू शिल्लक शिल्लक होते, आहेत कारण सर. एक वाईट होता. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल. ऐकून घ्या सर. पहिल्या बॉलवर एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, नंतर वाईड, नंतर आणखीन एक सिंगल आणि मग षटकार. अगदी अचूकरित्या. काय? अचूक स्कोरिंग करताना इथे आमचे स्कोरर 8 चेंडू आता इथे बीट झालेले आहेत आणि आता मात्र 7 चेंडू आणि 34 धावांची गरज. 7 चेंडू आणि 34, 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. इथून जर काही वाचवू शकतं तर इथल्या या बॉल वरती मोठा फटका अनिवार्य आहे. या बॉलवर मोठा फटका येणं हे खूप महत्वाचं आहे. जर थोडस फ्रंट फूट वर राहायचं असेल या सामन्यामध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल होता. मैदानाच्या कोणत्याही दिशेला, कोणत्याही बाजूला खेळले जाऊ शकत होता. यावेळेला वाईड बॉल आहे. पंचांचा इशारा. 36 धावा धावफलकावरती आता होताना पाहायला मिळतील. 33 धावांची गरज आहे. 7 बॉल 33 धावांची गरज असणार आहे. संतोष चव्हाण शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. 5 चेंडूंमध्ये 11 धावा कन्सीड केल्या आहेत. शेवटचा बॉल आहे संतोष चव्हाण यांचा. शेवटचं षटक कोण हाताळणार हा देखील प्रश्न आहे आणि त्यांच्यावर किती प्रेशर असणार. चांगला फटका निघून चाललाय सीमा पार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून कृष्णा खडके निराश. जातोय चेंडू सीमा पार. ICTC आणखीन एक मॅक्झिमम, आणखीन एक षटकार. शेवटच्या 6 मध्ये 27 बनतायत का सूरज? आणि जर बनल्या तर मजा येणार आहे का? की मग सुपर ओव्हर? किती प्रश्न आहेत सूरज? मला वाटते इंडिया पाकिस्तानची एक मॅच होती. मला 8 चेंडूंमध्ये मला वाटते 28 धावांची गरज होती, जेवढा मला आठवण आहे. आणि विराट कोहली यांनी 2 षटकार मारलेले आणि तसंच मॅच 6 चेंडू आणि 15 की 16 धावांवर आलेली आणि Yes. ते मात्र 6 चेंडूंमध्ये आपल्याला 27 धावांची गरज आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2022 चा तो सामना. इंडिया विरुद्ध पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मेलबर्न मधली ती मॅच. डॉक्टर अभिजित यांनी 11 चेंडूंमध्ये 22 धावा केलेले आहेत. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. पण आता मात्र क्रिकेटच्या ज्या नियमाप्रमाणे ते येणार आता नॉन स्ट्राईकवर आणि स्ट्राईकवर येणार ते डॉक्टर वैभव. म्हणजे आता मात्र डॉक्टर वैभवच्या डोक्यात नक्की काय चाललंय? सिंगल काढून डॉक्टर अभिजितला द्यायचा की मी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू? आणि निश्चितच त्यांच्या डोक्यात आज चाललेली खळबळी असेल. ही खळबळी स्वरूप काय वाटते नक्की काय करतील डॉक्टर वैभव? आणि बघा, कानिफनाथ शाहरुख सरांना आता आमंत्रित केलंय. कानिफनाथ शाहरुख सर आहे ना, अशा मोमेंटला नक्कीच स्वतःवरती जबाबदारी घेतात आणि ते जबाबदारी चांगल्या रीतीने आतापर्यंत त्यांनी पार पाडली. परंतु आज काय होणार? आज या स्पर्धेला विजेता नवा मिळणार का? करण जाडे लायन्स या स्पर्धेवरती मानकरी म्हणून नाव उमटवणार का? NMI ने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे आणि पुन्हा एकदा जिंकण्यासाठी तयार आहेत. 6 चेंडू आणि 27 धावा. सध्या तरी फेवरेट्स म्हणून NMI ला पाहिलं जात आहे, परंतु ते किती वेळ पाहिलं जाणार? 6 चेंडूंमध्ये 27 ची गरज आहे. डॉक्टर कानिफनाथ शाहरुख सर हातामध्ये चेंडू घेऊन होत आहेत सज्ज. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र, लेग साईडचं क्षेत्र जर आपण पाहिलं ना सूरज दादा, तर संपूर्णपणे भरून टाकलंय. आणि लेग साईडला नक्कीच कशा प्रकारे फिल्डिंग लावली आहे बघू शकतो आपण. सर्कल मध्ये एकही फिल्डर नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर सोडला तर सर्कल मध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि पॉइंटचा फिल्डर.
पहिला बॉल 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नक्कीच पाहूया काय करतायत कानिफनाथ शाहरुख सर. पाहूया या नक्कीच मॅच मध्ये काय घडणार आहे याची उत्कंठा इथल्या प्रत्येक प्रेक्षकाला ही नेल बाइटिंग फाईट पाहताना लागली आहे. कानिफनाथ शाहरुख सर परत रेडी होत आहेत, पुन्हा तयार होत आहेत. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवर सिंगल खेळून काढलाय ऑफ साइडला आणि दिलाय आता मात्र डॉक्टर अभिजितच्या हातात. नक्कीच. स्वरूप जर आपला फिल्डिंग बघितला तर एक प्रकारे डीप स्क्वेअर लेग आणि Yes. मिड विकेटला 2 फिल्डर लावलेले आहेत आणि नक्कीच. लॉंग ऑनलाही फिल्डर 4 फिल्डर असं मला वाटतं या टुर्नामेंट मध्ये लेग साइडला आपला क्वचितच बघायला भेटलाय. 5 चेंडू 26 धावा ऑन स्ट्राईक. डॉक्टर अभिजित जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अपील केली आहे अंपायरकडनं दाद पंचांकडे. लागताना आणि अंपायर पंचांचं बोट आभाळाकडे. पंचांनी मात्र आउटचा निर्णय दिलाय आणि डिसिजन हॅज बीन रिव्ह्यूड बाय द प्लेयर. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर स्टंपिंग चेकिंग विथ द साइड ऑन अँगल बाय थर्ड अंपायर. प्लीज विनंती आहे 12th मॅन सर, प्लीज आपण बघायचं नाहीये, आपल्याला अलाउड नाहीये हा रिव्ह्यू बघण्यासाठी. थर्ड अंपायरचा इशारा UT. आउटचा ऑन फील्ड अंपायर डिसिजन अचूक. मी जसं सांगितलं आउटचा निर्णय दिलाय. आपले जे तिन्ही अंपायर आहेत ऑन फील्डचे 2 आणि थर्ड अंपायर अचूक डिसिजन घेणारे आपले अंपायर. आणि स्वप्नील नवीन बॅटर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतात. तेजस यांनी ही स्टंपिंग घेतली आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे 4 चेंडूंमध्ये 26 धावांची, जे जवळजवळ अशक्य आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये सगळं काही शक्य आहे. जर इथून 4 लिगल डिलिव्हरी झाल्या तरच आणि तरच हा संघ विजयी बनू शकतो आणि 4 षटकार जरी आली तरी 24च बनतात. त्यामुळे एका धावेने विजयी होऊ शकतो किंवा मग या नंतर चांगली गोलंदाजी केली तर अर्थातच तुम्ही विजयी होणार आहात. परंतु 4 लिगल डिलिव्हरीच्या शोधात असेल NMI. परंतु काही चमत्कार इथून घडलाच पाहिजे या आशेवरती असणार आहे करंजाडे लायन्सचा संघ, संपूर्ण संघ. कारण मेहनत केली आहे, जिद्द ठेवलेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयी होण्याची. यावेळेला मात्र औपचारिकता आता हॅलो हॅलो या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर औपचारिकता आता शिल्लक ठेवली आहे सूरज दादा आणि नक्कीच काय सुंदर मॅच रंगली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर आउट अँड आउट सगळ्यांचाच परफॉर्मन्स चांगला राहिला. 4.3 षटकांनंतर धावसंख्या 44. चौथा चेंडू यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल. एकच धाव यावेळेला पूर्ण होणार आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 45 या आकड्यावरती. अजूनही 24 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये डॉमिनेशनचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्णपणे दाखवलं गेलंय डॉमिनेशन काय असतं, डॉमिनेशनची परिभाषा काय असते आणि या स्पर्धेचे एकदा मानकरी झालेत. यावेळेला सुंदर स्ट्रोक आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार आलाय षटकार. जाता जाता का होईना अगदी चांगल्या नयनरम्य फटक्यांचं प्रदर्शन दाखवलं जात आहे. नक्कीच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये याकडे आपल्याला पाहायचंय. यावेळेला यॉर्क केलं त्या बॉलला आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अपयशाचं पांघरून बराच वेळ ओढलं होतं. आज यशाची चादर यशाचं पांघरून ओढलंय आणि पहिल्यांदा तर विजयी झाले होते. आज विजयी होऊन दुसऱ्यांदा या संघाने नाव काढलंय. विजयी संघ या डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीचा ठरलाय टीम नवी मुंबई इंडियन्स. अभिनंदन, दुसऱ्यांदा विजयी ठरलेत. कृष्णा खडके यांच्या कॅप्टन्सी मध्ये हा संघ दुसऱ्यांदा विजयी ठरलाय, ज्यामध्ये अनमोल रत्न बरीचशी राहिली. डॉक्टर राजन यांना पाहिलं, डॉक्टर विक्रांत यांना पाहिलं. या विजयाचे शिल्पकार डॉक्टर विक्रांत ठरले आहेत आणि नक्कीच कानिफनाथ शाहरुख